नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील माजी आमदार संजय पवार यांचा काल अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालाय। नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासोबत त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आलाय। यावेळेला पालकमंत्री दादा भुसे, विद्यमान आमदार सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडके आणि योगेश पाटील उपस्थित होते। यावेळेला संजय पवारांनी असं म्हणाले की 2004 साली ज्या धनुष्यबाणामुळे जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार झालो होतो, तोच धनुष्यबाण पुन्हा एकदा खांद्यावर घ्यायला स्वगृही परतलो आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मनमाड शहराचा पाणी प्रश्नासह इतर कामे मार्गी लागलेत, त्यामुळे मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलंय। शिवसैनिक आहे। 2004 ला मला विधानसभेची निवडणूक लढता आली आणि या धनुष्यबाणावरच मी निवडून आलो। तो धनुष्यबाण आज पुन्हा मला खांद्यावर घ्यायला आनंद वाटला। खरं तर साहेब, मी कुठल्या तिकिटासाठी किंवा कुठल्या ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये आलो नाही। ज्या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील माणसाला ज्या मतदारसंघातल्या लोकांनी आमदार केलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, पण त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे मोठी प्रश्न होते आणि म्हणून आपण सीएम झाल्यानंतर त्या आमच्या मतदारसंघातले मनमाड शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न हा सुटला। खरं तर हा न्याय आमच्या मतदारसंघाला आपण दिला, आमचे आमदार सुहासांना यांच्या माध्यमातून, आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये पुन्हा ज्या पक्षात लहानचा मोठा झालो त्या धनुष्यबाणावर मी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकी भोगली। तो धनुष्यबाण पुन्हा घेऊन या पक्षामध्ये या ठिकाणी कुठली अपेक्षा न ठेवता साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सुहास साहेबांच्या आणि आमच्या भूषण साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्हाला सांगेल ते काम आम्ही पुढे करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।